टीव्ही सत्यमेव व्रतम। डॉक्टर हेडगेवार डेंटल कॉलेज हिंगोली येथे गुड समॅरिटन दिवस साजरा। टाटा मोटर्स व बीव्हीजी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने नवीन रस्ते सुरक्षा ॲप्लिकेशन वापरासाठी सज्ज। टाटा मोटर्स व बीव्हीजी फाउंडेशन यांनी एकत्रितपणे रस्ते सुरक्षा वाढीच्या दृष्टिकोनातून नवीन ॲप्लिकेशन तयार केले आहे। या ॲप्लिकेशनला गुड समॅरिटन रस्ता सुरक्षा ॲप असे नाव देण्यात आले आहे। उच्च तंत्रज्ञान व सामान्य जनतेकडून केली जाणारी अपघात प्रसंगी कृती यांच्या माध्यमातून रस्ते सुरक्षा व आपत्कालीन परिस्थितीमध्ये दिली जाणारी मदत वाढवणे या योजनेचे उद्दिष्ट आहे। रस्ते अपघातातील जखमींपर्यंत कमीत कमी वेळेमध्ये वैद्यकीय मदत पोहोचण्यासाठी सध्याच्या 108 रुग्णवाहिका पाठवण्याचे कार्यप्रणालीमध्ये या ॲप्लिकेशनचा सुयोग्य वापर करण्यात आला आहे। गुड समॅरिटन म्हणजे काय? सद्भावनेने प्रेरित होऊन अपघात किंवा एखाद्या दुर्घटनेतील जखमी व्यक्तीला मदत करणारा स्वयंसेवक। भारतात रस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण खूप जास्त आहे। अशातच कायदेशीर कटकटींना घाबरून लोक मदतीस पुढे येत नाहीत व त्यामुळे वैद्यकीय मदत मिळण्यास विलंब होतो। त्यामुळे सन 2016 मध्ये गुड समॅरिटन कायदा लागू करण्यात आला। त्यामुळे सामान्य लोकांना प्राथमिक उपचारामध्ये बाधा न आणता मदत करणाऱ्यास कायद्याचे संरक्षण मिळाले। 13 मार्च राष्ट्रीय गुड समॅरिटन दिवस म्हणून साजरा केला जातो। या दिवसाचे औचित्य साधून जास्तीत जास्त लोकांमध्ये अपघातग्रस्तांना मदत करण्याची सद्भावना जागृत करणे, प्राथमिक उपचार करणे, त्याची काळजी घेणे तसेच या ॲप्लिकेशनचा वापर करण्यासंदर्भात जनजागृती अभियान बीव्हीजी फाउंडेशन यांच्या माध्यमातून दिनांक 13 मार्च 2025 रोजी 108 चे जिल्हा व्यवस्थापक प्रमोद हिवराळे, सहाय्यक व्यवस्थापक गणेश बाहेती, 108 वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सूरज देशमुख, डॉक्टर विजय इंगळे, डॉक्टर ओंकार पुरी, डॉक्टर आरती वांझुळकर, रुग्णवाहिका चालक श्री करण श्रीखंडे, शेषराव काकडे यांनी याबाबतचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून 108 रुग्णवाहिकेचे प्रात्यक्षिक दिले व गुड समॅरिटन ॲप डाउनलोड करून देऊन त्याचा उपयोग कसा करायचा याचेही प्रात्यक्षिक दिले आणि 108 सेवेबाबत संपूर्ण माहिती देऊन मार्गदर्शन केले। यावेळी डेंटल कॉलेज हिंगोलीचे अध्यक्ष ललित खुराना, डीन डॉक्टर विवेक चोकसे, राष्ट्र ऋषी नाणजी देशमुख, प्रतिष्ठानचे सचिव शशिकांत देशमुख हे उपस्थित होते। तसेच पूर्ण राज्यभरामध्ये 27 ठिकाणी समॅरिटन प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्या गेल्या आहेत। यामध्ये अंदाजे 1,500 लोकांना याचे प्रशिक्षण दिले गेले आहे।